नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाचा आपण विषय पाहत आहोत. ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये भाऊ दोघं असतात आणि एक भाऊ शेतकरी असतो आणि एक भाऊ नोकरी करत असतो, पण काही तुटपुंज्या शेतीच्या उत्पन्नावर काही एखादी जर मिळकत नोकरी करणाऱ्या भावानं जर बाहेर घेतलेली असेल, तर ती मिळकत एकत्र कुटुंब पद्धतीत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भावानं जर असे चॅलेंज केले की सदरची मिळकत ही माझ्या नोकरीतून घेतलेली आहे, त्यामुळे सदरची मिळकत ही एकत्र कुटुंबाची नाही, तर जो दुसरा शेतकरी भाऊ असेल त्याला ते सिद्ध करावं लागेल की सदरच्या मिळकतीमध्ये आपल्या शेतीचा पण उत्पन्नाचा काही भाग आहे. अशा पद्धतीनं जर कोर्टामध्ये सिद्ध केलं तरच ती एकत्र कुटुंबाची मिळकत होऊ शकते. अन्यथा ज्या भाऊ बाहेर नोकरी करत असेल ना, त्यांनी स्वतःच्या पगारमधून फंडामधून जर काही मिळकत खरेदी केली असेल तर ती त्याची स्वतःची मिळकत गृहीत धरली जाते. सदरची मिळकत ही एकत्र कुटुंबाची मिळकत गृहीत धरण्यात येत नाही, अशी कायदेशीर प्रोसिजर आहे. त्या संदर्भात अनेक सायटेशन हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांची मित्रांनो आहेत. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काय शंका असेल तर कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.